आणि एक मोठी बातमी बघूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला। त्यानंतर अटक टाळण्यासाठी त्यानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। कोरटकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर फरार झालेला प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं झटका दिला आणि अंतरिम जामिनावरती झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला। त्यानंतर आता त्यानं अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे। बिनकामाचे धंदे करणाऱ्या कुणाल कामरानं एकनाथ शिंदेंची माफी मागावी अशी मागणी शीतल म्हात्रेंनी ट्विटरवरून केली आहे। माफी मागितली नाही तर असंघाशी संघ करणाऱ्या कामराला आणि त्याच्या आकाला शिवसैनिकांमुळे भांगडा करायला लागणार असं देखील शीतल म्हात्रे यांनी म्हटलं। कॉमेडियन कुणाल कामराच्या विरोधात युवा सैनिक आक्रमक झाले। कामराच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करून ज्या विभागातनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येतात त्या विभागात असलेल्या पोलीस ठाण्यामध्ये त्याला हजर करा अशी मागणी युवा सैनिकांनी केली। अजित पवारांनी नांदेडसह लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। ज्यांच्या मतदारसंघात कमी सदस्य नोंदणी होईल त्यांचं वेगळ्या पद्धतीनं कौतुक होईल, त्यांना विश्रांती दिली जाईल असा इशारा अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिला। कोणत्याही ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या, पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरनं हटवण्यात यावी अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी केली। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। 31 मे पर्यंत हा पुतळा हटवण्यात यावा अशी मागणी संभाजीराजेंनी केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत नाशिकला होणाऱ्या कुंभमेळ्यासंदर्भात आढावा बैठक पार पडली। या बैठकीला गिरीश महाजन, दादा भुसे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते। मात्र छगन भुजबळ या बैठकीला काही दिसले नाही। त्यामुळे भुजबळांना डावललं जातंय का अशा चर्चांना उधाण आलंय। राष्ट्रवादीच्या दोन्ही पक्षांनी राज्यसभेत एकमेकांच्या सदस्यांविरोधात अपात्रतेची तक्रार केली होती। मात्र ती आता मागे घेतल्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशा चर्चा होत्या। मात्र प्रफुल्ल पटेल यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय। मी जुन्या कार्यकाळाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे अपात्रतेचा अर्ज हा डिबार झाला असं स्पष्टीकरण पटेल यांनी दिलं। राज्याच्या तिजोरीत खडखडाट असं अजिबात समजू नका। राज्याचा 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय, त्यामुळे तिजोरीमध्ये खडखडाट हा गैरसमज दूर करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं। राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं आवाहन अजित पवारांनी केलं। सगळ्यांना आजी करण्याचं काम केलं, पण मला माझी ठेवू नका असं मिश्किल विधान खासदार सुजय विखे पाटलांनी केलं। यावरतीच तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात राज्यसभेवर पाठवण्याचं काम भाजप करेल असा विश्वास आमदार शिवाजीराव कर्डिल यांनी व्यक्त केला। छत्रपती शिवाजी महाराज आणि कबरीचा वाद आम्ही उकरून काढलेला नाही। काही लोकांनी विधानसभेत भाषण केल्यामुळे हा वाद सुरू झाला असं विधानमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। जळगावात उबाठाच्या वतीनं जिल्हा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीवरनं जिल्ह्यात नाराजीचं वातावरण होतं। या पार्श्वभूमीवर हा मेळावा घेण्यात आला। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्धार या मेळाव्यातनं करण्यात आला।